रसरशीत, आतमध्ये भरपूर पाक भरलेला असा एकसारखा तळलेला, कुठेही क्रॅक नाही असा गुलाबजामुन जर तुम्हाला बनवायचा असेल तर आजची रेसिपी ही नक्की बघा. आज आपण खव्याचे गुलाबजामुन कशा पद्धतीने बनवायचे हे पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर पाक करून घ्यायचा आहे. पाक करण्यासाठी मी इथे 1.5 ग्लास साखर घेते. 1.5 ग्लास साखरेचा पाक करण्यासाठी आपल्याला इथे 1 ग्लास पाणी घ्यायचे आहे. पाक करण्यासाठी पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे. कमी गॅसवरच आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला इलायची बारीक करून टाकायची आहे. इलायचीमुळे गुलाबजामुनला खूप छान चव येते. इलायची टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व एकदा ढवळून घ्यायचं. आपला पाक तयार होतो तोपर्यंत आपल्याला इथे खवा घेतला आहे. तो खवा खिसून घ्यायचा आहे. या अशा पद्धतीच्या आपण चहामध्ये अद्रक खिसतो या पद्धतीच्या खिसणीने आपल्याला खवा खिसून घ्यायचा आहे. खवा खिसून घेतल्यामुळे आपल्याला गुलाबजामुनचं पीठ मळायला एकदम सोपं जातं आणि गुलाबजामुन बनवल्यानंतर ज्या चिरा पडतात त्या चिरा पडत नाहीत. अशा पद्धतीने मी सर्व खवा खिसून घेतलेला आहे. हा खवा मी घरी बनवलेला आहे, त्यामुळे याचं वजन साधारण 300 ते 350 ग्रॅम एवढे आहे. आता आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. बेकिंग सोडा हा आपल्याला छोट्या चमच्याने अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे. बेकिंग सोडा टाकल्यामुळे आपले गुलाबजामुन एकदम मऊ होतात. तुम्ही बघू शकता आपला एकदम सॉफ्ट असा गोळा मळून तयार झालेला आहे. हे पीठ मळण्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा घेतला होता, त्यामधला अर्ध्या वाटीला थोडासा जास्त मैदा लागलेला आहे. तुमचा जर खवा विकतचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्धाच वाटी मैदा लागू शकतो. आपलं पीठ मळून झालं आहे. पीठ मळून घेईपर्यंत इकडे गॅसवर आपला पाकही तयार झालेला आहे. आता आपल्याला पाक थोडासा थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. पाक थंड होतो तोपर्यंत आपल्याला इथे गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहे. गुलाबजामुनचा आकार हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा किंवा मोठा या साईजचे बनवू शकता. पहिले मी अर्धेच गुलाबजामुन बनवून घेतले आहेत, ते तळून घेते. इकडे मी कढईमध्ये तूप गरम करायला ठेवले होते. आता आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही या ठिकाणी तेलामध्येही गुलाबजामुन तळून घेऊ शकता. गुलाबजामुन तळते वेळेस आपल्याला गॅस हा कमी ठेवायचा आहे. फुल गॅसवर जर गुलाबजामुन तळले तर आतमधून गुलाबजामुन कच्चेच राहतात. हे गुलाबजामुन मला इथे कमी गॅसवर तळण्यासाठी 5 मिनिटे वेळ लागला. आता आपल्याला हे सर्व गुलाबजामुन काढून घ्यायचे. सर्व गुलाबजामुन हे आपले तळून झालेले आहेत. आता आपल्याला हे गुलाबजामुन पाकामध्ये टाकायचे आहेत. पाक हा कोमट असते वेळेस आपल्याला गुलाबजामुन हे पाकात टाकायचे. 2 तासामध्ये गुलाबजामुन हे पूर्णपणे मुरले जातात. गुलाबजामुन मुरल्यानंतर खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अशा आपले गुलाबजामुन बनलेले आहेत. तर तुम्हाला आजची गुलाबजामुनची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.